नमस्कार, प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी बनवलेलं आहे कैरीचं लोणचं, वर्षभर टिकणारे आणि तेही घरगुती मसाले वापरून जेवताना तोंडी लावण्यासाठी. पराठे असो किंवा थालीपीठ असो किंवा एखाद्या वेळेस भाजी जरी आवडीची नसेल किंवा आता शाळेला सुद्धा सुरुवात झालेली आहे, तर टिफिनसाठी सुद्धा आपण मस्त असं घरगुती लोणचं देऊ शकतो. तर चला पाहूया कसं बनवायचं ते. तर पाहू शकता, ते मी 2 किलो कैऱ्या ज्या आहेत ना त्या पुसून आणि अशा कापा करून घेतलेल्या आहे. त्याच्यामधला जो बाट असतो ना तो काढून घेतलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हळद आणि मीठ लावून आता आपण हे रात्रभर कैरी ठेवणार आहे. त्यासाठी मी आता घेतलेली आहे हळद. आता तुम्ही हळद जास्त टाकली तरी काही हरकत नाही, कारण हळद चांगलीच असते. तर मी 1.5 चमचे टाकलेली आहे हळद आणि याच्यातच आपल्याला टाकायचं आहे मीठ. आता हळद आणि मीठ लावल्यामुळे काय होतं की कैरीमध्ये जर पाणी वगैरे असं तर मिठामुळे काय होतं, कैरीचं जे पाणी असतं ते सुटतं. कारण आपल्याला हे आता रात्रभर आपण हळद मीठ लावून तर ठेवणारच आहोत, पण उद्या काय करायचं, उन्हामध्ये आपल्याला कमीत कमी 2 तास तरी वाळवायचं आहे. पूर्ण दिवसभर वाळवायचं नाही, मग कैरी काय होते सुकल्यासारखी होती आणि त्यामुळे लोणचं सुद्धा कडक होतं. त्यामुळे फक्त जास्तीत जास्त काय करायचं, 2 तास कैरीला ऊन द्यायचं आहे. आणि ऊन देताना पण काय करायचं, झाकून ठेवायची आहे कैरी. म्हणजे जास्त वाळत नाही, काय नाही, फक्त एक्स्ट्राचं जे मॉइश्चर असतं म्हणजे पाणी जे असेल कैरीमध्ये ते निघून जातं. आणि त्यामुळे काय होतं, जे लोणचं आपण घालतो ते वर्षभर सुद्धा टिकतं. तर हे बघा, आता आपण हे हळद मीठ जे आहे ना सगळ्या कैरीला आपण व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. आता आपण आज बनवणार आहोत 2 किलोच्या प्रमाणात. आणि लोणचं म्हटलं तर सगळ्यांच्या आवडीचं, पण बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की लोणचं घातल्यानंतर काहींकडे टिकत नाही किंवा काहींकडे घातलं जात नाही. तर अशा पद्धतीने बनवून पहा. जरी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तर एकदम परफेक्ट होईल. तर काही टिप्स आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ते बघा, आता हे हळद मीठ लावून झालेलं आहे. आता हे रात्रभर आपण असंच ठेवणार आहे आणि उद्या सकाळी याला मी वाळवून घेते. तर चला, हे बघा पाहू शकता, आता लोणचं बनवण्यासाठी मी एवढा मसाला काढलेला आहे. तर आता हे आपले सगळे घरातलेच मसाले आहेत, हे प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असतातच. आता हा लसूण घेतलेला आहे, जवळजवळ हा 8 पाव लसूण आहे. तो मी काही केलं आहे, सोलून घेतले आणि एका लसूण पाकळीचे काही केले 2 काप करून घेतलेले आहे. 2 किलोला 8 पाव लसूण. आणि ही घेतलेली आहे मी हिंग घेतलेला आहे, मीठ आहे आणि हळद पावडर आणि मी काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे. आणि कलर छान येईल आणि लोणचंसुद्धा तिखट होणार नाही, म्हणून मी काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे कलरसाठी. आणि मेथीचे दाणे घेतलेले आहे. आता मी काय केले, 2 चमचे मेथीचे दाणे घेतलेले आहे. आणि ही घेतलेली आहे बडीशेप. तर ही जी बडीशेप आहे ती कच्ची बडीशेप घ्यायची, भाजलेली बडीशेप घ्यायची नाही. आणि ही घेतलेली आहे मोहरी, कारण आपल्याला मोहरीची डाळ बनवायची आहे. जवळजवळ मी घेतलेली आहे 8 पाव ही मोहरी आहे. आणि लोणच्याला मस्त चव येण्यासाठी मी घेतलेली आहे ही दालचिनी, 1 चमचाभर लवंगा आणि 1 चमचाभर घेतलेली आहे ही मिरी. तर चला, आता आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं, हा सगळा मसाला जो आहे ना, म्हणजे खडा मसाला आहे आणि मोहरी, बडीशेप आणि ही जी मेथी घेतलेली आहे हलकेसे सगळं आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. तर चला, सगळ्यात अगोदर आपण लवंग, मिरी आणि दालचिनी जी आहे ना ती भाजून घेऊया. कढई गरम झाले की मस्त हलकंसं भाजून घ्यायचं. आणि जसं जसं भाजत जाईल तसं वास तर सुटतं, पण लवंग आणि मिरीने ह्या फुलतात, त्यामुळे ते व्यवस्थित भाजून घ्यायच्या. तरी बघा, आता हे भाजून झालेलं आहे. हे बघा अशा पद्धतीने मस्त फुलतात, पाहू शकता. तर चला, आता हे झालेलं आहे भाजून. आता हे मी काढून घेते. गॅस स्लो करूया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहे मेथीचे दाणे. आता तुम्ही काय करू शकता, 1 किलोला 1 चमचाभर मेथी घेऊ शकता. तर म्हणजे 2 किलो कैरी असल्यामुळे मी 2 चमचे मेथीचे दाणे घेतलेले आहेत. तर तुम्ही जास्त वापरलं तर लोणच्याला कडवटपणा येईल, त्यामुळे अगदी जास्त नाही घ्यायचे, जसं 2 चमचे. छान आता भाजून झालेलं आहे, मेथी पण काढून घेते. आता याच्यामध्येच आपल्याला भाजायची आहे बडीशेप. भाजलेली बडीशेप घेण्यापेक्षा ना कच्ची बडीशेप घ्यायची, कारण कच्ची बडीशेपला जो छान असा वास असतो, त्यामुळे मस्त लोणच्याला पण सुगंध येतो. आणि कच्ची बडीशेप घेऊन मगच ती भाजून घ्यायची. ते वेगळा पाहू शकता, आता बडीशेप पण छान अशी भाजलेली आहे. भाजताना सुद्धा छान असं बडीशेपचा वास येतो. तर चला, आता हे मी काढून घेते. आता याच्यामध्येच आपल्याला काय करायचं आहे, मोहरी पण छान भाजून घ्यायची. आता मोहरीला भाजायला जास्त वेळ लागत नाही, कारण कढई पण गरम आहे, त्यामुळे पटकनी भाजते. तर चला, छान अशी आता ही भाजून घेऊया. तर हे बघा पाहू शकता, आता ही मोहरी जी आहे ना ती भाजलेली आहे. भाजल्यानंतर ना काय होतं, तिचा कलर पण चेंज होतो. आता आपण जे विकतचे मसाले आणण्यापेक्षा ना, विकतचे काय होतं महाग पण असतात, पण घरगुती मसाल्यांची जी चव येते ना लोणच्याला ती एकदम छान येते. त्यामुळे आपण घरगुती मसाले वापरणार लोणचं बनवणार. आता ही थोडा वेळ थंड होऊन देऊया. तर चला, बस सगळं आता भाजून जे गेलेलं थंड झालेलं आहे.
आता हे लवंग, मिरी आणि दालचिनी आहे ना, मिक्सरच्या भांड्यामध्ये आता बारीक करून घेऊया. तरी बघा आता मी हे बारीक करून घेतलेलं. आता हे थोडंसं असल्यामुळे काय झाले तर जास्त बारीक नाही झालं. मग त्यामध्ये आपण टाकूया मेथीचे दाणे. याच्यामध्ये टाकायची आहे ही भाजून घेतलेली बडीशेप. आता थोडीशी आपण बडीशेप ठेवूया, थोडीशी आपण अशी अख्खीच टाकणार तर हे बारीक करून घेऊया. तर हे बघा आता आपण हे मेथीचे दाणे, बडीशेप, लवंग, मिरची चांगली अशी बारीक पूड करून घेतलेली आहे. हे बघा अशी. आता आपल्याला काय करायचं आहे, आता याच्याच मिक्सरमध्ये आपल्याला मोहरीची सुद्धा डाळ करून घ्यायची आहे. आता जशी आपण हे बारीक केलं अगदी तसंच करायचंच नाही, फक्त आपल्याला याची डाळ करून घ्यायची आहे. त्यामुळे मिक्सर जास्त नाही, फक्त 1-2 वेळा फिरवला की डाळ लगेच बनते. डाळ करायची म्हणजे मोहरीचे जे असतात ते 2-2 तुकडे होतात. अशा पद्धतीने आपल्याला ही बारीक करून घ्यायची. तरी बघा अशा पद्धतीने याला म्हणतात मोहरीची डाळ. तर चला ते बघा मोहरीची डाळसुद्धा आता आपली बनवून झालेली आहे. एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया आता. तर चला तर सर्व साहित्य आपलं हे रेडी आहे लोणचं बनवण्यासाठी. आता आपण लोणचं बनवून घेऊया. आता एक मोठं भांडे घेते. तेलसुद्धा मी काही केले गरम करून थंड करून घेतलं. एका मोठ्या घमेल्यामध्ये आता ह्या कैरीच्या फोड्या घेतलेल्या आहेत. आता आपण पाहिलं का आपण रात्रभर मीठ आणि हळद लावून ठेवलं होतं आणि मग 2 तासामध्ये हे आम्ही वाळवून घेतले आणि पूर्णपणे थंड करून घेतलं परत. आणि हे तेल जे आहे ना, मी काही केलं 1 किलो तेल घेतलं होतं आणि स्लो गॅस करून हे चांगलं कडकडीत उकळून घ्यायचं आणि पुन्हा थंड करून घ्यायचं. आणि फास्ट गॅसवरती तेल अजिबात गरम नाही करायचं, कारण तेलाला असं जळल्यासारखा वास येतो. त्यामुळे नेहमी तेल जेव्हा तुम्ही लोणच्यासाठी वापरताना तेव्हा स्लो गॅसवरच चांगलं तापवून घ्यायचं. आणि आता हे तेल जे आहे ना पूर्णपणे थंड करून घ्यायचं, कोमटसुद्धा होता कामा नये, थंड करून घ्यायचे. तर चला असं थंड करून घेतलेलं आहे. मसाले पण रेडी आहे, तर कैरी पण आपली रेडी आहे. तर सगळ्यात अगोदर आपण टाकूया मोहरीची डाळ. हे आहे आपण मेथी टाकली होती, लवंग, मिरी, दालचिनी होती आणि अजून आपण वापरली होती बडीशेप. आता ही आपण अख्खी बडीशेपसुद्धा घेतलेली आहे 1 चमचाभर, कारण छान लागते लोणच्यामध्ये म्हणून प्रत्येकाच्या आवडीनुसार. आणि हा लसूण, लोणच्यामध्ये लसूण नाही ना तुम्ही खाऊन पहा, चवीला एकदम छान लागतो. आणि जसं तो लसूण मुरतो ना तशी त्याची चवसुद्धा अजून छान होते. मी घेतली आहे मिरची पावडर आता लाल कलर येण्यासाठी, कारण बरेच जण जेव्हा बाजारातून आणतात तेव्हा त्यांना असं वाटतं खूप छान असं लाल आहे. तर तुम्हाला असं लाल कलर येण्यासाठी तुम्ही अशी कश्मीरी मिरची पावडर वापरू शकता. मी कश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा टाकले आहे हळद आणि हिंग. जर तुमच्याकडे खडा हिंग असेल तर खडा हिंगच वापरा. माझ्याकडे खडा हिंग नसल्यामुळे मी हिंग पावडरचा वापर केलेला आहे. पण हिंग टाकायचंच आणि थोडंसं टाकलेलं आहे अर्धा चमचा मीठ, कारण अगोदर आपण हळद मीठ लावून ठेवलं होतं त्यामुळे आता जास्त आपण मीठ नाही वापरले. आता हे सगळे मसाले व्यवस्थित लावून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. सगळ्या कैरीला आहे ना व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे बघा अशा पद्धतीने. आणि मसाला पण पाहू शकता भरपूर झालेला आहे आणि मस्त असं लागला गेलेला आहे, पाहू शकता. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कैरी मुरण्यासाठी, म्हणजे लोणचं मुरण्यासाठी आपल्याला तेल टाकायचं आहे. अशा पद्धतीने आपण मसाला लावून घेतलेला आहे. हे बघा मसाला लावून मी 10-15 मिनटं ठेवलं होतं थोडासा मसाला त्याच्यामध्ये मुरण्यासाठी. आता बघा कलर पण लगेच चेंज होतो. आता एका मी पातेल्यात काढून घेतलेलं आहे, कारण तेल व्यवस्थित सेट होतं त्याच्यामध्ये म्हणून. त्याच्यामध्ये टाकूया आता आपण तेल. पूर्णपणे थंड होऊन द्यायचं, हे लक्षात ठेवा. गरम तेल कधीच वापरायचं नाही, कारण आपल्याला जे लोणचं आहे ते वर्षभरासाठी टिकवायचं आहे. अजिबात त्यामध्ये म्हणजे काही इंचेला आळी होते वगैरे काही, अशा पद्धतीने बनवा. थंड तेल वापरायचं. उन्हामध्ये जेव्हा आपण ही कैरी वाळवतो लोणचं घालण्याचं आहे तेव्हा ते जास्त न वाळवतो, फक्त जास्तीत जास्त 1 ते 2 तास वाळवायचं, म्हणजे लोणचं पण व्यवस्थित टिकतं. आणि लोणच्यात तेल घालतं आणि तेल जे आहे ना ते कैरीच्या ज्या खापा असतात त्याच्यावरती आलं पाहिजे, म्हणजे कैरीच्या खापा पूर्णपणे तेलात बुडवलं पाहिजे. तेल जे आहे कैरीच्या वरती पाहिजे, म्हणजे लोणचं जे आहे ना 1 ते 1.5 वर्ष टिकतं, अजिबात खराब होत नाही. तेल वापरताना अजिबात कंजूसी करायची नाही. तर आता आपल्याला हे काय करायचं, 1 2 ते 3 दिवस हे मुरायला लागेल. पण 2 ते 3 दिवसात काय करायचं, दिवसातून 2 ते 3 वेळा हे व्यवस्थित असं हलवायचं, म्हणजे असं वर खाली करायचं, म्हणजे लोणचं जे आहे ते व्यवस्थित मुरतं. तर चला बघा आता आपण काल घातलेलं आहे, आज पाहू शकता तेल अगदी त्याच्यावरती आलेलं आहे. आता हे साठवायचं कसं, आणि बघा पाहू शकता मुरायला पण लागलेलं आहे. मुरायला लागल्या की त्याचा कलर थोडा थोडा चेंज होत जातं. तर ते पुन्हा मिक्स करून घेते. तुमच्याकडे काचेची बरणी असेल तर उत्तमच, जर काचेची बरणी नसेल तर काही हरकत नाही, प्लास्टिकची बरणी घ्यायची. प्लास्टिकच्या बरणीमध्ये सुद्धा टिकतं, खराब होत नाही काही नाही. फक्त तेलाचा वापर जो आहे लोणचं करताना
व्यवस्थित करायचा आणि लोणचं घालताना कैरी जेव्हा आपण थोडं ऊन देतो तेव्हा त्या पूर्णपणे थंड होऊन द्यायच्या आणि तेल वापरताना पूर्णपणे उकळून घेऊन ते पूर्णपणे थंड होऊन द्यायचे. ह्या 2-4 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तुमचं लोणचं अजिबात खराब होणार नाही, काय नाही. आणि घरगुती मसाल्याचं लोणचं आहे म्हणजे चवीला सुद्धा जबरदस्त लागते. तर लोणच्याचा कलर पाहू शकता एकदम मस्त सुद्धा आलेला आहे. तर आता हे आपण अगोदर अर्धा भरून घेऊया. अशा पद्धतीने आपण दोन्ही ह्याच्यात बघा भरलेलं आहे. आता दोन्ही ह्याच्यात आपण काय करायचं आहे, आता हे जे उरलेलं तेल आहे ना हे दोन्ही ह्याच्यात आपण समान टाकून घेऊया, कारण जे कैरी आहे ती बुडली पाहिजे पूर्ण. आणि आपण असं भरल्यानंतर सुद्धा अजून 1-2 दिवस तरी आपल्याला किमान जे कैरी आहे ना ती अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यावं लागणार आहे, जेणेकरून लोणचं जे आहे ते व्यवस्थित मुरलं गेलं पाहिजे. कारण पहिले 5 ते 6 दिवसच काळजी घ्यावी लागते मुरतपर्यंत. मग बाकीचं टेन्शन नाही. असं व्यवस्थित हलवायचं म्हणजे खालीवर करून घ्यायचं मुरण्यासाठी. आता हे व्यवस्थित मुरलं की तेल त्याचं अजून वरती येईल आणि कैरी जी आहे ना खाली व्यवस्थित सेट होते. असं हलवायचं बघा दिवसातून 2 ते 3 वेळा. पाहू शकताय बघा मस्त असं कैरीचं लोणचं आपलं तयार आहे. ते ही घरगुती मसाले वापरून जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा आता टिफिनसुद्धा चालू झालं आहे शाळेचं तर मुलांनासुद्धा आवडीने खातात. आणि जर तुम्हाला गोड लोणचं आवडत असेल तर याच्यात तुम्ही थोडासा गूळ टाकू शकता, कारण काही ना गोड लोणचंसुद्धा आवडतं. तरी बघा पाहू शकता मस्त आपलं हे कैरीचं लोणचं तयार झाले आहे. तर ही घरगुती मसाले वापरून तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा नक्की बनवून पहा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.